इयत्ता 6वीच्या अर्थातच इयत्ता 6वी 1च्या सगळ्या विद्यार्थ्यांचं आपलं शैक्षणिक वर्ष 2020-21मध्ये हार्दिक स्वागत. सगळ्यांचं वॉर्म वेलकम. आपल्याला इयत्ता 6वीचा विषयाला सुरुवात करायची, पण तत्पूर्वी बरेच संभ्रम आहेत. शाळा कधी सुरू होणार, शाळेमध्ये आम्ही कधी येणार. विद्यार्थी मित्रांनो, काळजी करायची नाही आहे. शाळा सुरू हो अगर न हो, आपण ऑनलाईन शिक्षण घेणार आहोत. त्यामुळे तुमचं ऑनलाईन शिक्षण हे आजपासून सुरू होत आहे. आपण सांगितल्याप्रमाणे या वर्षाचं शैक्षणिक वर्ष सुरू होत असताना इयत्ता 6वी 1मध्ये शिकवणारे सगळे शिक्षक तुम्हाला टप्प्याटप्प्याने शिकवणार आहेत. शाळा केव्हाही सुरू हो, आपल्याला करोनासारख्या भयंकर अशा महामारीला सामोरं जात असताना शिक्षणही तितकंच महत्त्वाचं आहे. पण ते महत्त्वाचं असल्यामुळे आपण घरबसल्या शिक्षण घेऊ शकतो, हे आधी प्रत्येकाने मनामध्ये ठरवून घ्यायचं आहे. पण हे करत असताना आपल्याजवळ सगळं साहित्यही उपलब्ध असलं पाहिजे. जसं इयत्ता 1ली ते 8वीपर्यंतच्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी शासन पुस्तकं मोफत देतं, त्याच्यामुळे आपण ती पुस्तकं बाहेरून घेत नाही. पण जर कोणाच्या आजूबाजूला इयत्ता 6वीचा गेल्या वर्षीचा मुलगा असेल तर त्याच्याकडून शक्य असल्यास पुस्तक मिळवा. नसेल तर मी जे काही घटक त्या दिवशी शिकवेन तो घटक मी व्हॉट्सअपच्या याच्यावरती त्याची इमेज पाठवेन, म्हणजे विद्यार्थ्यांना त्याच्यावरून कॉपी करता येईल किंवा त्याच्यावरचे हार्डवर्ड्स काढता येतील. इयत्ता 6वी 1 हा सेमीचा वर्ग असल्यामुळे आपल्याला थोडी इंग्लिशवरती थोडं त्यांना जास्त भर देणार आहोत. आपण त्यांची प्रगल्भता वाढवणार आहोत. आपल्याला ती वाढवत असताना थोडंसं आपल्याला पॉलिश व्हायचं आहे आणि त्याप्रमाणे मी सांगितलेला जो काही गृहपाठ असेल तो रोजच्या रोज करणं तितकंच गरजेचं आहे. आज खूप काही जास्त शिकवणार नाही आहे मी, किंवा आज लगेच पुस्तक घेणार आहे आणि त्याच्यातून काही तुम्हाला शिकवायला सुरुवात करणार आहे असं नाही. पण माझी एक शिकवण्याची पद्धत आहे की शिकवण्याची पद्धत पहिला जर आपण मुलाच्या वर्गावरती जर पहिलं लेसन घेणार असेल तर पहिल्यांदा जे काही इंग्लिश बुक आहे ते इंग्लिश बुक विद्यार्थ्यांना फ्रंट पेज आणि बॅक पेज या दोन्हींची मी पहिल्यांदा ओळख करून देते. आपण पुस्तक घेतो, बऱ्याच वेळा पाहतो, पण पाहत असताना कधी आपण निरीक्षण करत नाही की या फ्रंट पेजला काय आहे, बॅक पेजला काय आहे, याचा आपण कधी विचार करत नाही. ओके, याच्यामध्ये जे काही दिलेलं असतं फ्रंट पेज आणि बॅक पेज त्याच्यातून मुलांना मोटिवेशन्स मिळतात. आतमध्ये या पुस्तकाच्या आतमध्ये आपण काय काय शिकणार आहोत ह्याच्याबद्दल सुद्धा बरीच माहिती या फ्रंट पेजला दिलेली असते. खूप छान छान चित्र, छान छान गोष्टी, खूप छान छान कविता तुम्हाला इयत्ता 6वीमध्ये ऐकायला मिळणार आहेत, वाचायला मिळणार आहेत, पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे बरेचसे कार्टून कॅरेक्टर्ससुद्धा पुस्तकामध्ये आहेत, कारण तुम्ही कार्टूनमध्ये रमणारे मुलं आहात, बरोबर ना? तर ह्या कार्टूनचा उपयोग करून तुमचं पुस्तक खूप सुंदररित्या असं रंगवलेलं आहे. जर तुम्ही याचं फ्रंट पेज पाहाल तर आधी आपण फ्रंट पेज पाहूया. माय इंग्लिश बुक 6, बरोबर ना? 6वीत आलात ना? आता या 6वीचं आपल्याला इंग्लिश बुक आपल्याला पाहिजे. स्टँडर्ड 6 लिहिलेलं आहे. खूप छान. बघा, इथे तारा आणि तिची फ्रेंड आहे. तारा आणि फ्रेंडच्या बरेचसे कन्व्हर्सेशन्स आपल्याला या पुस्तकामध्ये पाहायला मिळणार आहे. तिथेच इथे 2 फ्रेंड आहेत. इथे हा छोटासा अगदी म्हणजे तारा जी आहे, ताराच्या फ्रेंडबरोबर तुम्हाला बरेचशा नवनवीन गोष्टी पाहायला मिळणार आहेत किंवा शिकायला मिळणार आहेत असं हे सांगणारं छानसं चित्र तुम्हाला दिसेल. आणि तुम्हाला इथे विंडो दिसते का? आता तुम्हाला या विंडोतून बाहेर डोकवायचं आहे. याचा अर्थ आता तुम्हाला फक्त इंग्लिश हा विषय ABCDचा न राहता तुम्हाला कन्व्हर्सेशन करता आलं पाहिजे, कॉन्फिडेंटली बोलता आलं पाहिजे. त्यासाठी यावर्षी आपण त्याच्यावरती जोर देणार आहोत. त्याचप्रमाणे इथे तुम्ही पाहत असाल तर इथे सेंटेन्स मेकिंगसाठी ब्लॉक्स दिलेले आहेत. तुम्हाला आता स्वतःहून स्वतःचं वाक्य तयार करता आलं पाहिजे. मग हे वाक्य अगदी शॉर्ट 2 वर्ड्स असेल, 3 वर्ड सेंटेन्स असेल, 4 वर्ड सेंटेन्स असेल, व्हॉट एव्हर मेड बी, पण तुम्हाला ते स्वतःहून कन्स्ट्रक्ट करता आलं पाहिजे असं सांगणारं हे छोटंसं पुस्तक आहे. म्हणजे याचा अर्थ काय मित्रांनो? तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला छानसं कन्व्हर्सेशन करता आलं पाहिजे आणि स्वतःहून वाक्याची निर्मिती करता आली पाहिजे. जर तुम्हाला बोलता आणि लिहिता आलं तर अर्थातच तुम्हाला वाचता आपोआप येतंय. म्हणजेच काय, तर तुम्हाला लिहिता, वाचता आणि बोलता अर्थातच ज्या मेन स्किल आहेत आपल्या ते म्हणजेच काय, तर रीडिंग, देन रायटिंग अँड यस, काय म्हटलं आपण, तर राईट करता आलं पाहिजे, त्यानंतर आपल्याला रीड करता आलं पाहिजे आणि कन्व्हर्सेशन अर्थातच स्पीकिंग, या 3 स्किल आपल्याला अतिशय उत्तमरित्या यावर्षी करायच्या आहेत. गुड लिस्नर तर तुम्ही आहातच, त्यात काही प्रश्नच नाही आहे, कारण लिसनिंग खूप आवडते तुम्हाला.
कारण मी बोलते आणि तुम्हाला ऐकायला आवडत नसेल असं होणारच नाही. तुम्हाला प्रत्येक गोष्ट छान छान गाणी ऐकायला आवडतात किंवा छान छान गोष्टी ऐकायला आवडतात. तसंच आहे, खूप सुंदरसं असं हे पुस्तक आहे बघा. इथे ही खिडकी कशी आहे, क्लोज आहे. इकडे काय झालेली आहे ती, येस, इट हॅज ओपन, ती ओपन झालेली आहे. आणि तुम्ही पाहत असाल ही तारा आणि तिचे फ्रेंड या खिडकीच्या पलीकडे जाऊन काय करायचं, डोकावत आहेत. यू कॅन सी द न्यू वर्ल्ड. तुम्हाला नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळणार आहेत असं सांगणारे हे छानसं पुस्तकाचं सेकंड पेज आहे. म्हणजे इच अँड एव्हरी पेज तुम्हाला वेगवेगळं काहीतरी नवीन गोष्टी शिकवणार आहे. त्याच्यामुळे खूप इंटरेस्टिंग आहे. आणि इंटरेस्टिंग म्हणण्यापेक्षा याच्यामधल्या ज्या कविता आहेत इतक्या सुंदर आहेत की प्रत्येकाला आवडतात, बोलायला आवडतात. मुलं छान छान बोलतात. आणि त्यातलीच एक पहिलं सॉन्ग आहे. मी जस्ट पहिला दिवस असला की तो घेते, त्यामुळं मला वाटतं मी शिकवत नाही आहे आज, तुम्ही फक्त नुसतं ऐका. खूप सुंदर आहे. सॉन्ग ऑफ हॅपीनेस. आता सॉन्ग ऑफ हॅपीनेस त्यांनी का दिलेला आहे, तर पहिला शाळेचा दिवस खूप आपण मिस केला कालचा. 15 जून आपल्याला माहिती आहे प्रत्येकाला की शाळा ओपन होते, खूप मजा असते. शाळेमध्ये नवीन नवीन गोष्टी मिळतात, दप्तर, वह्या, पुस्तकं, मध्ये जुने मित्रमैत्रिणी, सगळं कसं वेगळं आनंद असतो तो. मग तो आनंद व्यक्त करण्याची पद्धत असते. मग कोण कोण कसा कसा आनंद व्यक्त करतो रे. कोणी नुसतं हसतं, कोणी टाळ्या वाजवतं, कोणी उड्या मारतं की नाही, मारता की नाही तुम्ही, का रडता कोणी नाही रडत, बरोबर ना. म्हणजे काय करतो आपण, तर आपल्याला झालेला आनंद आपण वेगवेगळ्या पद्धतीने काय करतो, व्यक्त करतो. तर ह्या वेगवेगळ्या पद्धतीने आनंद कसा व्यक्त करा असं सांगणारा हा छोटासा सॉन्ग आहे. मी आज फक्त तुमचं म्हणून घेणार आहे. 2-4 वेळा ऐकलं की आपोआप काय होणार आहे, तुमचं पाठ होणार आहे. वेन यू आर हॅपी अँड यू नो इट, क्लॅप युअर हँड्स. When you are happy and you know it, clap your hands. When you are happy and you know it, and you really want to show it, when you are happy and you know it, clap your hands. When you are happy and you know it. जेव्हा तुम्ही आनंदी आहात आणि तुम्हाला माहिती आहे तुम्ही काय आहात, आनंदी आहात, त्यावेळेला काय करा, क्लॅप युअर हँड्स. वेन यू आर हॅपी अँड यू नो इट, क्लॅप युअर हँड्स. तिसरं कडवं आहे, वेन यू आर हॅपी अँड यू नो इट अँड यू रिअली वॉन्ट टू शो इट. जेव्हा तुम्हाला आनंद झालाय आणि तुम्हाला तो व्यक्त करायचा आहे, रिअली शो इट. शो इट म्हणजे दाखवणे, व्यक्त करणे. तुम्हाला तो व्यक्त करायचं, देन क्लॅप युअर हँड्स. पहिल्या याच्यामध्ये क्लॅप युअर हँड्स करायचे, दुसऱ्या याच्यामध्ये स्नॅप युअर फिंगर्स करायचे, तिसऱ्या याच्यात सिंगर सॉन्ग. अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी घेऊन ते काय करायचं आहे, तुम्हाला सॉन्ग म्हणायचं आहे. सॉन्गची अगदी चालही खूप छान आहे आणि त्याचे विथ ॲक्शन मी घेते. विथ ॲक्शन आपण पुढच्या तासाला घेणार आहे. मी विथ ॲक्शन हा सॉन्ग आहे आणि ॲक्शन सॉन्ग असल्यामुळे मुलं अगदी आवडीने करतात. मी ज्या वेळेला शाळा सुरू होईल त्यावेळेला तुमचं हे विथ ॲक्शन सॉन्ग घेणार आहे. मुलांचं एवढं पाठ होतं की ते मी एंट्री केल्यानंतर लगेच म्हणायला सुरुवात करतात. इतकं छान असं सॉन्ग आहे. मी म्हणणार आहे, फक्त तुम्ही यावेळेला ऐकायचं आहे, घरी ते 2-3 वेळा म्हणायचं आहे. जर व्हिडिओ 2-3 वेळा तुम्ही प्ले केलेत का तुमचं ते आपोआप पाठ होणार आहे. वेन यू आर हॅपी अँड यू नो इट, क्लॅप युअर हँड्स. When you are happy and you know it, clap your hands. When you are happy and you know it, and you really want to show it, when you are happy and you know it, clap your hands. आता हे clap your hands झालं. आता मी सिंग सॉन्ग घेते बघा. When you are happy and you know it, sing a song. When you are happy and you know it, sing a song. When you are happy and you know it, and you really want to show it, when you are happy and you know it, sing a song. आता दुसऱ्या वेळेला मी घेते स्नॅप युअर फिंगर्स. वेन यू आर हॅपी अँड यू नो इट, स्नॅप युअर फिंगर्स. वेन यू आर हॅपी अँड यू नो इट, स्नॅप युअर फिंगर्स. वेन यू आर हॅपी अँड यू नो इट अँड यू रिअली वॉन्ट टू शो इट, वेन यू आर हॅपी अँड यू नो इट, स्नॅप युअर फिंगर्स. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या ॲक्शन्स घेऊन काय करायचं आहे तुम्हाला, तर हा सॉन्ग म्हणायचं आहे. आज नुसतं म्हणा, उद्या मी विथ ॲक्शन तुम्हाला समजवेन. पण तोपर्यंत ज्यांच्याकडे पुस्तकं असतील किंवा ज्यांना अवेलेबल होतील त्यांनी ती मिळवा. नाही मिळाली नो प्रॉब्लेम, आपण आपल्या ग्रुपवरती पुस्तक मी जे काही शिकवेन त्या धड्याचं एक तुम्हाला क्लिप पाठवेन आणि मग ते पिक्चर तुम्ही पहा आणि त्याप्रमाणे तुम्ही जे काही इन्स्ट्रक्शन असेल, जे होमवर्क असेल ते तुम्ही करा. टिल देन आजच्यासाठी एवढंच. आजचं होमवर्क जर पाहाल तर आपण फक्त आज मी तुमच्या गुड हँडरायटिंगसाठी देते. तर तुम्हाला ABCD कॅपिटल अँड स्मॉल लेटर ह्या दोन्ही याच्यामध्ये 2 टाइम्स लिहायचं आहे. हाऊ मेनी टाइम्स यू हॅव टू राईट डाऊन? 2 टाइम्स कॅपिटल लेटर अँड स्मॉल लेटर. आज इंग्लिशची नोटबुक मी सांगायला विसरले तुम्हाला. इंग्लिशची क्लासवर नोटबुक तुम्हाला करायची आहे.
ही नोटबुक 200 पेजेस, स्मॉल असोत लॉंग असोत, व्हॉट एव्हर इट मे बी, मी तुमच्यासाठी कंपल्सरी करत नाही. अवेलेबल होईल तशी. जुनी असेल त्याची पानं टिअर करून तुम्ही ती बनवली तरी चालेल. जर कोणाला बाहेर जाता येत नसेल, जर रेड झोनमध्ये तुम्ही असाल तर जुनीच वही वापरून समोरची पेज जे काही वापरलेलं असेल ते कापून टाका आणि तशा एक नवीन वही तयार करा. आणि त्या नवीन वहीमध्ये आपली इंग्लिशची वही आपण सुरुवात करणार आहे. एसेसाठी तुम्हाला जे काही इन्स्ट्रक्शन असेल ते मी तुम्हाला पुढे देईनच, पण टिल देन आपण एसेवरती आता सध्या बोलणार नाही. फक्त मला क्लासवर्क नोटबुक 200 पेजेस करायची आहे आणि त्याच्यामध्ये 2 टाइम्स स्मॉल लेटर अँड कॅपिटल लेटर A to Z पर्यंत तुम्हाला लेटर्स लिहायचे आहेत. इज दॅट क्लिअर? ठीक आहे. सगळ्यांना बाय. सगळ्यांनी सेफ राहा, आपल्या घरातच राहा आणि स्वतःची काळजी घ्या. थँक्यू.